आजच्या या पवित्र भक्तीमध्ये ऑनलाईन भक्तीमध्ये मंडळीचे पाळा घेणारे मी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. तुझे निर्णय आश्चर्यकारक आहेत म्हणून माझा जीव ते पाळितो. तुझ्या वचनाच्या निर्णयाने प्रकाश प्राप्त होतो, त्याने मुळांना ज्ञान प्राप्त होत आहे. मी तोंड उघडून धावा टाकल्या कारण मला तुझ्या ज्ञानाचा ध्यास लागला. तू माझ्याकडे बघ आणि आपल्या नावाची आवड होणाऱ्यावर करीतोस तशी कृपा माझ्यावर कर. या सगळ्यात प्राप्त करूया. प्रेम आमच्या स्वर्गीय मंदिर बाप्पा तुझ्या पवित्र गुणाची स्तुती आराधना करतो. तुझा महान गौरव प्रवेशाने बाप्पा, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, थोरशाही महान परमेश्वर बाप्पा तू आहेस. तू आमचा जिवंत देव आहेस. तुझ्या जीवनाच्या पूर्वमध्ये असा जीवन परमेश्वर बाप्पा या आठवड्याच्या पहिल्या क्रमांक परमेश्वर बाप्पा तुझं गौरव करण्याची संधी दिलंस बाप्पाच्या शाबाद विषयाचे मनापासून आभार मानतो. या ऑनलाईन भक्तीमध्ये उपस्थित असले सर्व प्रियजन व उपस्थित सर्व बंधूंना देखील तू पवित्र केला आशीर्वादित कर. आजची भक्ती असं चिंतनाचं वचनाच्या आराधना तू आशीर्वाद कर. तुझे दास दासी आराधनाच्या भक्तीमध्ये देवा तुझी सेवा देत असताना तुझ्या पवित्र आत्म्याच्या मध्ये तू आम्हाला अभिषेक करून देवा तुझा गौरव करू घे. या वचनाच्या द्वारे देवा प्रभू प्रत्येकाचं प्रारंभ कर, उद्धार करून तुझाच गौरव करू घे. पुढे सर्व भक्ती आणि आमचं जीवन तुझ्या हाताला समर्पित करेल. ही छोटीशी प्रार्थना आमचा उद्धार प्रवेश ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेमामध्ये मदत केली म्हणतो आहे. आमेन. या सगळ्या प्रवास संगीतातील गीत क्रमांक 533 नंबरचं गीत या सगळ्या गाणार आहोत. म्हणजे विनंती आहे आपण आपल्या जागेवर उभे राहूया आणि परमेश्वराच्या गौरवासाठी उपासना संगीतातून गीत क्रमांक 533 नंबरचं गीत आहे. तू बोलाविले सेवा कराया. आणि याचं पहिलं आणि शेवटचं कडवं आपण या समय गाणार आहोत. पहिलं आणि चौथं कडवं या समय देवाच्या गौरवासाठी हे गीत आपण गाणार आहोत. उपासना संगीतातून गीत क्रमांक 533 तू बोलाविले सेवा कराया. प्रभू आभार. तू बोलाविले सेवा कराया. प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझं जगई मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझं चित्त बघूसा दाऊणी. मज स्तोत्र संहिता 86 आणि 1 ते 17 हा आळीपाळीचा शास्त्रभाग म्हणून या सगळे वाचण्यात येईल. स्तोत्र संहिता 86 1 ते 17 वचन वाचूया. देवाने सर्वदा दया करावी म्हणून प्रार्थना. दाविदाची प्रार्थना. हे परमेश्वरा, कान लाव, मला उत्तर दे. मी दीन व दरिद्री आहे. माझ्या जीवाचे रक्षण कर, कारण मी तुझा भक्त आहे. हे माझ्या देवा,
तुझ्यावर भाव करणाऱ्या सेवकाचे तारण कर. हे प्रभू, माझ्यावर कृपा कर, कारण मी दिवसभर तुझा धावा करीतो. हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर. मी आपले चित्त तुझ्याकडे लावितो. हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहे आणि तुझा दावा करणाऱ्यांचा सर्वांवर विपुल दया करणारा आहे. हे परमेश्वर, माझ्या प्रार्थनेकडे कान दे, माझ्या व्याकुळतेच्या मागेकडे लक्ष दे. मी आपल्या संकट समय तुझा दावा करीन, कारण तू मला उत्तर देशील. हे प्रभू, देवाने तुझ्या सन्मानपूर्ण आणि तुझ्या उत्तरासाठी कोणती कृत्य आहे. हे प्रभू, तू उत्पन्न केलेले सर्व राष्ट्र येऊन तुझ्या पायी पडतील, तुझ्या नावाचा महिमा गातील. कारण तू थोर अद्भुत कृत्य करणारा आहेस. तूच केवळ देव आहेस. हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव. मी तुझ्या सत्य मार्गाने चालेल. तुझ्या नावाचे बळी धरण्यास माझे चित्त एकाग्र कर. हे प्रभू, माझ्या देवा, मी आपल्या जीविकावर तुझे गुणगान गाईन. तुझ्या नावाचा महिमा सर्वविध वर्णीन. कारण माझ्यावर तुझी दया फार आहे. अधोलोकाच्या तळापासूनच तू माझा जीव उद्धारले आहे. हे देवा, उन्मत्त माझ्या विरुद्ध उठले आहे. जुलमी लोकांचा समुदाय माझा जीव घेण्यास पाहत आहे. हे तुला जुमानीत नाही. तरी हे प्रभू, तू सदैव कृपाळू देव आहेस, मंद क्रोध, दयामय व सत्य संपन्न आहे. तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर. आपल्या दासाला आपले सामर्थ्य दे. आपल्या दासीच्या पुत्राचे तारण कर. हे परमेश्वरा, तू माझ्यावर प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह दाखव, यासाठी की तू माझे सहाय्य व समाधान केले आहे. हे पाहून माझ्या दृष्ट्याने लज्जित व्हावे. शेवटचं वचन आपण सर्व वाचूया. हे परमेश्वरा, तू माझ्यावर प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह दाखव, यासाठी की तू माझे सहाय्य व समाधान केले आहे. हे पाहून माझ्या दृष्ट्याने लज्जित व्हावे. प्रभूचे वाचन या समेताच्या वर्णाकृत शास्त्र पाठ निवडण्यात आलेला आहे. नव्या करारातील मार्क शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आहे, वचन 1 ते 8. आपल्या मंडळीचे सचिव मिस्टर संतोष पाटे हे आपल्यासाठी वचन वाचतील. मार्क शुभवर्तमान याचा 1ला अध्याय आहे आणि 1 ते 8 हे वचन आजच्या मंडळाच्या वाचण्यात 9वा अध्याय आहे. मार्क शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आहे, वचन 1 ते 8 आजच्या मंडळाकरिता वाचले जातील. मार्क शुभवर्तमान याचा 9वा अध्याय 1 ते 8 वचन आपण वाचणार आहोत. आणखी तो त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो की येथे उभे असणाऱ्यापैकी काही जण असे आहेत की देवाचं राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही. येशूचे रूपांतर. मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व योहान यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकीकडे नेले व तेथे त्यांच्या देखत त्याचे रूपांतर झाले. त्याची वस्त्रे चकचकीत व इतकी पांढरी शुभ्र झाली की तितकी पांढरी शुभ्र करणे पृथ्वीवर कोणालाही परिटाला शक्य नाही. तेव्हा मोशेसह एलिया त्यांच्या दृष्टीस पडला. ते येशू बरोबर संभाषण करीत होते. तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, गुरुजी, आपण येथे आहोत हे चांगले आहे. तर आम्ही 3 मंडप बनवू. आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक. काय बोलावे हे त्याला सुचले नाही, कारण ते भयभीत झाले होते. तेव्हा एक मेघ आला व त्यांनी त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे,
याचे तुम्ही ऐका. मग त्यांनी अकस्मात सभोवती पाहिले, तो येशूशिवाय त्यांना आपल्याजवळ आणखी कोणी दिसले नाही. वाचलेले वचन परमेश्वर आशीर्वाद. Deba pasti berpuasa syukur karena Maria Maria atau saudara-saudara kami yang masuk ya kami semuanya dibaca pavitra wacana saat pada kami akan membaca Ramadan selama 3 hari. ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज परत एकदा देवाबाने मला व्हर्च्युअली म्हणजे सोशल मीडिया, यूट्यूब किंवा ऑनलाईन द्वारे तुमच्याशी बोलण्याची संधी दिली म्हणून मी त्याचे नावाला धन्यवाद आणि आदर देते. त्याचप्रमाणे मी विश्वास करते की कुंतामा मेथडिस्ट चर्चची मंडळी या सोशल मीडियाद्वारे आजच्या या संडे वर्शिपमध्ये रविवारच्या या भक्तीमध्ये उपस्थित असणार आहे. असो, आज 2020 वर्षाचा 32वा आणि पेंटिकॉस्टच्या नंतरचा 9वा रविवार आहे आणि ऑगस्ट महिन्याचा दुसरा रविवार आहे. MCI डायरी अनुसार 6 ऑगस्ट 2020 गुरुवारी रोजी ट्रान्सफिगरेशन ऑफ द लॉर्ड म्हणजेच येशूच्या रूपांतर म्हणून नमूद केलेला आहे. म्हणून आजच्या मंडळाच्या शास्त्रभाग मार्क शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 1 ते 8 वचन आज परमेश्वराने आपल्याला देऊ केलेले आहे, ज्याच्यात येशूचे रूपांतर विषय लिहिलेले आणि अकाउंट तिथं आपल्याला दिसून येतं. आणि हे वचन वाचण्याकरिता, हे शास्त्रभाग वाचण्याकरिता ब्रदरला मी धन्यवाद देते. परमेश्वर त्यांना आशीर्वाद देतो. ऍक्च्युली इंग्रजी शब्द ट्रान्सफिगरेशन याचा समानार्थी शब्द इंग्लिशमध्ये किंवा कोणत्याही डिक्शनरीमध्ये असं दिलेला आहे: ट्रान्सफॉर्म, चेंज, ऑल्टर, कन्वर्ट, मेटामॉर्फोस एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि ह्याचा अर्थ इंग्रजीमध्ये असा आहे: ट्रान्सफॉर्म इनटू समथिंग मोर ब्युटिफुल और एलिवेटेड. ट्रान्सफिगरेशनचा अर्थ इंग्लिशमध्ये असा निघतो, त्याचा मीनिंग ट्रान्सफॉर्म इनटू समथिंग मोर ब्युटिफुल और एलिवेटेड. आणि मराठी शब्द रूपांतर ह्याचा अर्थ असा: स्वरूप पालटून दिव्य रूप देणे. स्वरूप पालटून दिव्य रूप देणे असे होय. मग आज जेव्हा आपण ट्रान्सफिगरेशन ऑफ लॉर्ड किंवा येशूचे रूपांतर बद्दल आपण जेव्हा जाणून घेणार आहोत, तर आजचा जो शास्त्रपाठ आहे त्याच्यावर आधारून आजचे संदेशाचे शीर्षक मी असे दिलेले आहे: ट्रान्सफिगरेशन, अ रेडियंट ब्युटी अँड होप. ट्रान्सफिगरेशन, अ रेडियंट ब्युटी ऑफ होप म्हणजे रूपांतर, तेजोमय आशेची सौंदर्यता. तेजोमय आशेची सौंदर्यता, आशेची एक किरण. आणि आज जेव्हा या शीर्षकावर आपण मनन आणि चिंतन करणार आहोत, तर हे जाणून घेणे महत्त्वाचे आणि गरजेचे आहे की येशूच्या रूपांतराचे महत्त्व तेव्हा त्या काळात काय होते आणि आज आपल्यासाठी काय आहे, किंवा ट्रान्सफिगरेशन रूपांतर आज आपल्याला या परिस्थितीमध्ये काय शिकवत आहे. म्हणजेच हे जाणून घेण्यासाठी किंवा की ट्रान्सफिगरेशन आपल्याला काय शिकवत आहे आणि त्या लोकांना काय शिकवलं, तर त्या काळी हे जाणून घेण्यासाठी आपल्याला ह्या मथळ्याला पूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपल्याला तर पहिलं पार्श्वभूमी समजून घेण्याची गरजेची आहे. त्याच्यानंतर टाइम किंवा तो वेळ, तो व्हेन्यू, तो स्थळ
ते लोक, ते पीपल, ते पार्टिसिपेंट्स, विटनेसेस, साक्षीदार आणि ते सिच्युएशन किंवा तो पर्पस, जो हेतू होता, ते जाणून घेणे खूप गरजेचे आहे, ज्याच्यामध्ये ट्रान्सफिगर येशू ख्रिस्त झालेला होता, येशू ख्रिस्ताचा रूपांतर झालेलं होतं. आणि वचनात जाण्यापूर्वी आणि या पॉइंट्सवर मनन करण्यापूर्वी आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. हे मेरे दयालु कृपालु पिता परमेश्वर, तेरे नाम को धन्यवाद देते हो प्रभु जी, अति नम्रता और विनम्रता के साथ आज फिर एक बार प्रभु जी तेरे चरणों के करीब हम आते हैं. तेरे ज्ञान बुद्धि सामर्थ्य को हमारे जीवन के लिए मांग लेते हो परमेश्वर. आज वचनों के द्वारा जो एक गूढ़ रहस्य ट्रांसफिगरेशन के द्वारा प्रभु जी हमारे जीवन में तो खोलने वाला है, और प्रभु परमेश्वर हमें आशा की किरण भविष्य के लिए तू देने वाला है. इसको जानने के लिए प्रभु जी तू अपना ज्ञान हमारे ऊपर तू दे पिता परमेश्वर. तेरे पवित्र लोगों में वचनों को बांटने के लिए प्रभु जी तेरे ज्ञान बुद्धि सामर्थ्य से मुझे परिपूर्ण कर. मेरे सर के बाल से लेकर पैर के नखून तक तेरा अभिषेक पवित्र आत्मा से तू कर, ताकि पिता परमेश्वर निर्भयता से तेरे वचनों की सेवकाई में करने वाले बनूं, ऐसा तू कर. आज और आशीर्वाद तूने इस ट्रांसफिगरेशन के द्वारा मुझे दिया है, और वो परमेश्वर उस समय में उन लोगों को तूने दिखाया था, आज वो परमेश्वर उसको जब रिवील करते हैं तो खुदा परमेश्वर यहाँ उपस्थित और वो परमेश्वर सोशल मीडिया के द्वारा इस वर्षिप में उपस्थित हर एक व्यक्ति को प्रभु जी तो सहायक और मददगार हो, और प्रभु जी उन्हें समझने का मन आत्मा को दे. इन सारी दुआओं को प्रभु के नाम करते सुन कबूल कर, आमीन. कोणती गोष्ट किंवा एक इव्हेंटला समजून घेण्यासाठी आपल्याला त्या इव्हेंटची मागच किंवा एक जो बॅकग्राऊंड आहे, जो पार्श्वभूमी आहे, त्याला प्रथम तर समजून घेणे गरजेचे असे असते माझे प्रिय. मग सर्वात प्रथम आपण या ट्रान्सफिगरेशन ऑफ लॉर्ड किंवा येशूचे या रूपांतराचे जी पार्श्वभूमी आहे त्याला समजून घेऊया. येशूचे जे अनुयायी होते, जे फॉलोअर्स होते, जे शिष्य होते, ते आधीच गोंधळलेले होते, सदैव गोंधळलेले शिष्य. आणि येशूने सांगितले होते त्यांना की येशू ख्रिस्त आता थोडक्या दिवसात त्याला जीवे मारण्यात येणार आहे, आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा मरणातून उठणार आहे. मार्क शुभवर्तमान त्याचा 8वा अध्याय 31 वचनात त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि एवढेच नव्हे तर येशू ख्रिस्त आपले शिष्यांना मार्क शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 34 वचनामध्ये म्हणत आहे की तुम्ही आपले टोटल कमिटमेंट, संपूर्ण समर्पण करा आणि स्वतःचा नकार करून ॲब्सोल्यूट सेपरेशन, पूर्णपणे विलगीकरण, स्वतःचे वधस्तंभ उचलून त्याचा अनुकरण म्हणजे येशू ख्रिस्ताचा अनुकरण करा, असं येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना इथं सांगत आहे. त्यांनी म्हणजेच त्या शिष्यांनी असेच केले होते, ह्या आशेने की येशू रोम साम्राज्याचा सर्वनाश करेल, इस्रायल लोकांची सुटका करेल आणि पृथ्वीवर देवराज्याची स्थापना करेल. हा जो शास्त्रपाठ आहे त्याच वेळेचा आहे माझे प्रिय, जेव्हा येशू ख्रिस्ताने त्यांना हे सांगितले होते. आणि जसंच येशू डिसायपलला किंवा आपले अनुयायींना, शिष्यांना आपल्या मृत्यूबद्दल सांगत आहे आणि टोटल सरेंडर, संपूर्ण समर्पणाबद्दल बोलत आहे, तो एक स्ट्रेंज किंवा एका विचित्र असे स्टेटमेंट करताना आपल्याला आढळत आहे. म्हणजेच मार्क शुभवर्तमान त्याचा 9वा अध्याय आणि 1 वचनात म्हणत आहे, मी तुम्हास खचित खचित सांगतो की येथे उभे राहणाऱ्यांतले काही असे आहेत की देवाचे राज्य पराक्रमाने आलेले पाहत तोपर्यंत त्या स्मरणाचा अनुभव येणारच नाही. ह्या मृत्यू वाक्याने, ह्या स्टेटमेंटने येशूनी त्यांना जे आधी खूप हार्श किंवा कठोर शब्दाने
बोललेलं होतं की तुम्ही आपले स्वतःचे क्रूस उचला आणि माझे मागे या आणि सर्व टोटल सरेंडर करा. ते जे कठीण शब्द किंवा कठोर शब्द तिथं वापरले होते त्याला धीर करण्यासाठी, सूद करण्यासाठी इथं हे मृदू शब्द तो वापरून सांगत आहे की इथं उभे असलेल्यांमधून देवाचे राज्य पराक्रमाने आलेले पहा, तोपर्यंत त्यांस मरणाचा अनुभव येणारच नाही. एक प्रॉमिस, एक वायदा त्यांनी येशू ख्रिस्ताने दिले की ते लोक येशू ख्रिस्ताला पूर्ण वैभवात येणाऱ्या दिवसात पाहणार आहेत. भविष्य काळात ते लोक जेव्हा देवापुढे जाणार आहेत, ते पूर्ण जेव्हा देव येशू ख्रिस्त पूर्ण वैभवाने या जगाचा जजमेंट करण्यासाठी येईल, तेव्हा हे लोक त्याचे पुढे उपस्थित राहणार आहेत. ही वायदा त्या लोकांशी त्यांनी करून दिलेला आहे. ही पार्श्वभूमी होती. तो ठिकाण, तो वेन्यू, तो जागा, तो स्थळ कुठला होता? येशूचा रूपांतर कोणत्या स्थळी, कोणत्या ठिकाणी, कोणत्या जाग्यात, कोणत्या प्लेसमध्ये, कोणत्या व्हेन्यू मध्ये झालेला आहे? वचन 2 आणि 2 मध्ये आपल्याला कळवून येते. शास्त्र भागात उल्लेखित आहे की डोंगरावर त्याचे रूपांतरण झालेले आहे. पर्टिक्युलरली कोणता डोंगर किंवा त्या डोंगराचे नाव इथं मेन्शन केलेले नाही, ते सांगितलेला नाहीये, उल्लेख केलेला नाहीये. तरी एक डोंगर आहे जिथं ते येशू ख्रिस्ताचा रूपांतर झालेला इथं नमूद केलेला आहे. तरी आपल्याला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की डोंगर म्हणजे माउंटेन हे शास्त्रांमध्ये, जो आपला पवित्र शास्त्र आहे बायबलमध्ये, एक स्पेशल जागा आहे त्याच्यासाठी, डोंगरासाठी, माउंटेनसाठी. पवित्र शास्त्रामध्ये, आपल्या बायबलमध्ये एक स्पेशल, एक विशेष स्थान त्याला आहे. एक्झाम्पल, मोर्या डोंगर, म्हणजेच मोर्या डोंगरावर देवाने आपले कृपेचे प्रकटीकरण केले होते, जेव्हा अब्रामाने पूर्ण इच्छेने आपल्या पुत्र इसाकाचा समर्पण म्हणजेच बळीसाठी त्याला त्या डोंगरावर नेलं होतं. उत्पत्ती याचा 22व्या अध्यायामध्ये आपल्याला आढळून येते. सिनाई डोंगरावर परमेश्वराने मोशेला 10 आज्ञा देऊ केले होते. निर्गम 19. कार्मेल डोंगरावर देवाने आपले पावर, आपले ताकद, बळाचा इस्रायलांना डेमॉन्स्ट्रेशन दिले होते, आणि तेही एलाइजाद्वारा. पहिले राजे 18. कल्वरी जे डोंगर होतं त्याच्यावर येशू ख्रिस्ताने आपला प्राण आम्हा पाप्यांकरिता क्रूसावर दिले होते. जॉन 19, योहान 19. ओलिव्स डोंगरावरून येशू ख्रिस्त स्वर्गारोहण झाला. प्रेषित 1:9 ते 11 मध्ये आपल्याला आढळून येतो. आणि त्याच डोंगरावर येशू ख्रिस्त राजवैभवाने परत येणार आहे ह्याचा नमूद जकर्या त्याच्या 4व्या अध्यायात 4व्या वचनामध्ये नमूद केलेला आहे. म्हणजे माउंटेन आणि डोंगर ह्याचा पवित्र शास्त्रामध्ये एक खूप स्पेशल जागा इथं देव केलेली आहे. आज जेव्हा आपणही कोणत्या ना कोणत्या परिस्थितीतून जात असतो, परमेश्वर आपल्याला त्या दरीतून काढून, म्हणजेच त्या दुःखाचे दरीतून आपल्याला काढून डोंगरावरचे अनुभवातून आपल्याला घेऊन जात असतो. हे नक्कीच आहे माझे प्रियानो. पीपल, लोक किंवा विटनेसेस, साक्षीदार त्या अप्रतिम इव्हेंटच्या
विटनेसेस किंवा साक्षीदार कोण कोण होते? ह्या प्रश्नाचा उत्तर सुद्धा आपल्याला शास्त्रपाठात आढळतं वचन 2a मध्ये. येशूच्या रूपांतराचे साक्षीदार पेत्र, याकोब आणि त्याचा भाऊ योहान होते. येशू ख्रिस्ताने जेव्हा आपले मिनिस्ट्रीची सुरुवात केली, सेवेची सुरुवात केली ह्या भूतलावर, तेव्हा या तिघांनाही सेवेसाठी आपले शिष्य म्हणून निवडले. म्हणजेच येशूच्या सेवा कार्यात हे तिघ अनुयायी पेत्र, याकोब आणि योहान उपस्थित होते. ते येशूच्या प्रेझेंट वर्तमानमध्ये उपस्थित होते आणि त्याचे येणारे भविष्यामध्ये ते लोक उपस्थित असणार होते आणि ते त्याच्याबरोबर चालत होते आणि एक मोठे इव्हेंटला एक मोठे साक्ष ते लोक बनणार होते. माझे प्रिय, ख्रिस्ताची सेवा कार्य मिनिस्ट्रीमध्ये ट्रान्सफिगरेशन रूपांतरमध्ये, पॅशनमध्ये दुःख सोसण्यामध्ये, क्रुसिफिक्शनमध्ये क्रूसावरच्या मरणामध्ये, रेझरेक्शन म्हणजेच पुनरुत्थानामध्ये आणि त्याच्या राजवैभवाने परत येण्यामध्ये सुद्धा हे तिघ उपस्थित होते, असणार होते आणि असणार आहे. हे नक्कीच आहे माझ्या प्रिय. येशू ख्रिस्त त्यांना फ्युचरसाठी, भविष्यासाठी तयार करत होता आणि करताना इथं आपल्याला आढळून येतं त्यांची काळजी त्यांना लागलेली होती. कारण पुढे फ्युचरमध्ये जे काही घडणार होतं त्याच्यासाठी त्यांना सांत्वनाची सुद्धा गरजेची होती. त्यांच्यासमोर रूपांतरणाद्वारे एक मेसेज ऑफ होप, रेडियंट तेज पसरलेला आपल्याला इथं आढळून येतो. पीटर, जेम्स आणि जॉन बद्दल जेव्हा आपण विचार करतो तर आपल्याला हे कळतं की पीटर, जेम्स, जॉन were watching or witnessing the whole event of transfiguration किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ जीसस लाईव्ह. ते लाईव्हली येशू ख्रिस्ताला रूपांतरित होताना अक्षरशः ते पाहत होते. They were standing right in the front of Jesus, the Son of God, and witnessing him. तेवढेच नव्हे, फक्त येशू ख्रिस्ताचे पुढे जो देवाचा पुत्र आहे त्याच्या पुढे ते उभे होते आणि त्याचे पुढे उभे असतानाच त्यांनी रूपांतरित होत असताना येशू ख्रिस्ताला पाहिलेला आहे. एवढेच नव्हे तर मोसेस दी लॉ गिव्हर म्हणजेच ज्यांनी आपल्याला लॉ दिलेला आहे, द ग्रेटेस्ट अमॉंग द ग्रेट प्रॉफेट अलायझा पण तिथं उपस्थित होतं आणि ह्या तिघांना त्यांनी शुभ्र असं तेजस्वी त्यांनी तिथं स्वतः अक्षरशः लाईव्ह डोळ्याने ते पाहत होते. माझे प्रियानो, पेत्र, याकोब आणि योहान तिघ येशू ख्रिस्ताला जेव्हा आपले डोळ्याने अक्षरशः रूपांतरित होताना पाहत होते त्यांना सर्व काही स्वच्छ आणि क्लिअर दिसत होता. वर्स 3 म्हणजेच वचन 3 मध्ये असं लिहिलेलं आहे, त्याची वस्त्रे इतकी पांढरी चकचकीत झाली की तितकी पांढरी करील असं कोणीतरी पृथ्वीवर नाही. इतकं शुभ्र ते आणि तेजस्वी ते रेडियंट त्यांनी तिथं पाहिलेलं आपल्याला आढळून येतं. येशू ख्रिस्ताचे त्या रेडियंट तेजाने देवाने आपले खरे व्यक्तिमत्वाचे दर्शन त्या तिघांना तिथं दिलेलं होतं. माझे प्रियानो, म्हणजेच प्रेम. चौथी बाब, सिच्युएशन, त्यावेळेची काय परिस्थिती होती. वचन सांगते की येशू ख्रिस्ताचा हा रूपांतर बघून पेत्र, याकोब आणि योहान घाबरले. वचन 5 आणि तिथे ते म्हणत आहे, पेत्र येशूला म्हणाला, गुरुजी आपण येथे असावे हे बरे आहे, तर आम्ही 3 मंडप करू, आपणासाठी एक, मोशेसाठी एक आणि एलियासाठी एक. वचन 6 मध्ये इथं आढळून येतं. कारण काय बोलायचे हे त्याला सुचले नाही, ते भयभीत झाले होते. तेव्हाची जी सिच्युएशन आणि परिस्थिती त्यांची होती ती म्हणजे
भयभीत झालेले आपल्याला आढळतात. त्या परिस्थितीत काय बोलायचे न कळल्यामुळे पेत्र असं म्हटला. त्याला हे सुचलेच नाही की जी वेळ ते बघत होते, जो इव्हेंट ते लाईव्ह बघत होते, जे रूपांतर ते अक्षरशः आपले डोळ्यांनी तिथं पाहत होते, ती टेम्पररी आहे, सदैव राहणार नाही किंवा हा काळ सदैव टिकणार नाही हे त्यांना त्या गोष्टीपासून ते जाण होते. पण असं होतं माझ्या प्रियानो की when we don't know what to do, we do what we know. When we don't know what to do, we do what we know. म्हणजे जेव्हा आपल्याला कळत नाही की आपण काय करावे, तर आपण तेच करतो जे आपल्याला माहित आहे. त्याला जसं कळलं त्यांनी तसं बोललेलं आहे. त्याला असंच वाटलं की ते सदैव तिथंच राहून जावं. ते भयात होते. त्यांच्या पुढे हे जे काही घडत होते त्यांना ते घडत नव्हते. माझे प्रियानो, आपणही कधी कधी स्पिरिच्युअलिटीच्या, धार्मिकतेच्या त्या शिखरावर जाऊन कधी कधी देवाचे चमत्काराला पाहून तेथे थांबण्याची इच्छा किंवा चेष्टा किंवा प्रयत्न आपण करत असतो. माझे प्रियानो, पण हे सर्व काही क्षणिक आहे, परमनंट तर फ्युचर आहे, भविष्यात होणार आहे हे आपण विसरून जातो. परिस्थिती, कंडिशन्स, सिच्युएशन्स, प्रसंग चांगले असो की वाईट असो बदलतात, चेंज येतोच. ही आठवण ठेवण्याची आपल्याला गरजेची आहे. 5वी बाब जी आपण जाणून घेणार आहोत ती आहे पर्पज ऑफ ट्रान्सफिगरेशन. रूपांतराचा हेतू काय होता. त्या दिवशी त्या 3 साक्षीदारापुढे त्यांच्या समोर एक ग्रेट इव्हेंट, मिरेकल, चमत्कार घडला होता. ज्यात देवपिता, पुत्र येशू ख्रिस्त, पीटर, जेम्स, जॉन उपस्थित होते. मोशे आणि एलायजा पण होते. प्रश्न असा की येशूचा रूपांतर किंवा ह्या इव्हेंटचे मागे काय हेतू होता आणि आज त्याचा हेतू किंवा ती आपल्याला ते ट्रान्सफिगरेशन आपल्याला काय शिकवते. पहिली गोष्ट तर ही की ते जे रूपांतर होते ते एक ग्लिम्स, एक झलक, एक ओझरते दर्शन होते. कशाचे? पुनरुत्थान कसं असणार आहे. कुणाचा? ख्रिस्ताचा पुनरुत्थान कसं असणार आहे ह्याचा एक ग्लिम्स तिथं होतं, एक झलक येशू ख्रिस्ताने, देवबापाने येशू ख्रिस्ताद्वारे दाखवलेली होती. दुसरी, इटर्नल लाईफ, सार्वकालिक जीवन कसं असणार आहे. सदैव तेवढी तेजमय जीवन असणार. हे इटर्नल लाईफ, सार्वकालिक जीवन तिथं दाखवून दिलेले आपल्याला आढळून येतं. तिसरी बाब, देवाचे गौरव म्हणजेच ग्लोरी ऑफ गॉड कशी असणार आहे, म्हणजेच फ्युचर, भविष्याची एक झलक ह्या ट्रान्सफिगरेशनच्या हेतू होता. भविष्यकाळ, पुनरुत्थान, सार्वकालिक जीवन आणि देवाची गौरव कसा असणार आहे ह्याची एक झलक त्या येशूचे रूपांतराद्वारे देवबाप आपल्याला आणि त्यांना त्या लोकांना शिकवत होता, येशूचे शिष्यांना. म्हणजे दुसरे हे की येशूच्या रूपांतराचे त्या तेजोमय सौंदर्य त्यांना आणि आपल्याला हे पटवून किंवा समजून देते की येशू ख्रिस्ताच्या त्या क्रूसावरच्या मरणाने त्याचे प्रतिष्ठेला किंवा त्याचे चांगुलपणाला काही एक हानी किंवा नुकसान होणार नाही. तिसरी बाब ही की त्या ग्रेट ट्रान्सफिगरेशन रूपांतरद्वारे देवाची प्रीती, प्रेमाचे सौंदर्य विकिरण होणार होते भविष्यात, पुढे येणाऱ्या दिवसात. भविष्य पूर्ण आशेने भरलेली आहे. हे
त्या रूपांतराद्वारे दाखवत होतं प्रभू देव आपल्याला. येशूच्या रूपांतराद्वारे देव एक प्रॉमिस शाश्वती देत आहे की येणाऱ्या काळात आशा आहे. म्हणजेच फ्युचर इज फुल ऑफ होप दॅट देर विल बी अ चेंज, की भविष्यात एक बदलाव येणार आहे. प्रत्येक व्यक्तीचा रूपांतर किंवा ट्रान्सफिगरेशन होणार आहे, होऊ शकणार आहे. माझे प्रिय, सर्व काही नव्याने सुरू होणार आहे येणारे भविष्य काळात. ही जी परिस्थिती आहे ही जशीची तशी राहणार नाहीये, तर पुढे येणारे भविष्यासाठी एक होप देवबाप येशू ख्रिस्ताच्या ते रूपांतराद्वारे आपल्याला देत आहे. एक आशा आपल्याला भविष्यासाठी त्या रूपांतराद्वारे येशू ख्रिस्ताचे रूपांतराद्वारे आपल्याला देत आहे. त्या डोंगराच्या शिखरावर देवाने आपल्याला दाखवून दिले आहे की ख्रिस्ताची ती वेळ, क्रूसावरचे ते मरण कसे रूपांतर होऊन ईस्टर मध्ये बदलणार आहे. म्हणजेच तो मरण कोणत्या रीती पुनरुत्थानामध्ये बदलणार आहे. आजची ही परिस्थिती न्यूज जेव्हा आपण बघतो, पूर, फ्लड, ऍक्सिडेंट्स, पॅन्डेमिक, मग ते नैसर्गिक आपदा असो किंवा इतर आपदा असो, आपल्याला जरी घाबरून टाकत आहे, हे आपल्याला आठवण ठेवायची आहे की येशू ख्रिस्ताच्या रूपांतराद्वारे देवबापाने आपल्याला एक प्रॉमिस केलेला आहे की भविष्यात ही जी परिस्थिती आहे ही सदैव टिकणार नाहीये. सर्व बदलणार आहे, सर्व काही चेंज होणार आहे आणि भविष्य आपल्याला एक होप देत आहे. आपल्याला भविष्याला एक आशेने बघायचं आहे. सार्वकालिक जीवन तिथं आहे. जर आज इथं मृत्यू आहे, तर येणाऱ्या दिवसात ज्या रीत्या येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला होता, त्याच रीत्या आपल्याला सुद्धा पुनरुत्थानाचा किंवा त्या येशूच्या परत येण्याचा अनुभव येणार आहे. खरोखरच Jesus' transfiguration is a radiant beauty of hope. माझ्या प्रिय, येशूचे रूपांतरण आशेची एक सुंदर किरण आहे. मग आज आपण त्या आशेची सुंदर किरणेला अशा लोकांमध्ये वाटप करूया जो दुःखी आहे, जे कष्टी आहे, जे विधवा आहे, जे वृद्ध आहे, जे ऑर्फन आहे, जे निराश आहे, भविष्याला घेऊन चिंतित आहे, जे आजारी आहे, असे सर्व लोकांमध्ये जो होप देवपित्याने येशू ख्रिस्ताच्या त्या डोंगरावर रूपांतराद्वारे आपल्याला भविष्यासाठी होप देव केलेला आहे, तेच आशा आज आपण या सर्व लोकांमध्ये देण्याचा प्रयत्न करायचे आहे. माझे प्रिय, situations will definitely change, transform will happen, आणि आपले रूपांतर होणार आहे. देव असे करण्यात सामर्थ्यवान आहे. वचन 7 मध्ये लिहितो, तेव्हा मेघ येऊन त्याचवर छाया पडली आणि मेघातून अशी वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका. स्वतःचे वधस्तंभ उचलून चालवण्यासाठी येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि जेव्हा देवपिता येशू ख्रिस्ताला आपला पुत्र म्हणून संबोधन करत आहे आणि रिव्हील करत आहे आणि सांगत आहे त्या डोंगरावर, तर आपल्याला हेही समजून घेण्याचे गरजेचे आहे की देवपिता तिथं सांगत आहे की हा माझा पुत्र आहे आणि ह्याचे तुम्ही ऐका. आणि ऐकल्याने आपल्याला जे भविष्य आहे ते उज्ज्वल असं आपलं भविष्य होणार आहे. माझे प्रियानो, येशूचे रूपांतर एक आशेची सुंदर किरण आहे. अ रेडियंट
ट्रान्सफिगरेशन, अ रेडियंट ऑफ ब्युटी आपल्याला इथं दिसून येतं, जे आपल्याला होप आणत आहे. कारण त्या दिवशी त्या डोंगरावर येशूला माहीत होते की भविष्यात त्याच्याबरोबर काय होणार आहे, पण त्याचे जे शिष्य होते ते अजूनही त्या गोष्टीबद्दल अजाण होते. पण त्या शिष्यांना एक आशेची किरण देवपिता आपल्या पुत्राद्वारे देव इच्छित होता आणि सर्वांचा जीवन ट्रान्सफिगर करणार होता. जेव्हा देव आपल्या जीवनाला बदलू इच्छित आहे तर आपणही तयार होऊया आणि इतरांनाही भविष्यासाठी एक आशा लावून देऊया की एक दिवशी येणारे दिवसात जेव्हा आपला प्रभू येशू ख्रिस्त राजवैभवाने ह्या पृथ्वीवर राज करण्यासाठी येणार आहे, तेव्हा आपण सुद्धा ट्रान्सफॉर्म होऊ, आपण सुद्धा ट्रान्सफिगर होऊ, आपला सुद्धा रूपांतर होईल ही आशा त्यांना लावून देऊन विश्वासात वाढण्यास आपण सर्वांना एकमेकाला इन्स्पायर करूया आणि त्यांना परमेश्वराचे वचनात चालण्यासाठी मदत करूया. हेच आजचा संदेश परमेश्वराने आपल्यापर्यंत आणण्याचा ही योजना केली, म्हणून मी परमेश्वराला धन्यवाद देते आणि देव करू प्रभू असं करण्यात तुम्हाला आणि मला सहाय्याने मदत करू. आमेन. सुंदरशा वचनाबद्दल प्रार्थनेची मनापासून आभारी आहे. मंडळीसाठी सूचना आहे. प्रियानो, पुन्हा एकदा मंडळीचे पालक या नात्याने आपल्या सर्वांना सांगू इच्छित आहे की या सध्याच्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा प्रकार किंवा प्रमाण अधिक प्रमाणात वाढत आहे आणि म्हणून आपण सुरक्षित राहा, म्हणजे आपलं कुटुंब देखील सुरक्षित राहणार आहे. मुलांना मास्क वापरा, सॅनिटायझर वापरायचं आहे, सोशल डिस्टन्सिंग आपल्याला ठेवायचे आहे, जेणेकरून मी व माझं कुटुंब हे सुरक्षित राहील. आम्ही कुटुंब सुरक्षित राहिलं तर आमचं नगर देखील सुरक्षित राहू शकतं. आणि म्हणून जसे आपणाची तसे स्वतःची जशी आम्ही काळजी घेतो, तसं आपल्या शेजाऱ्यांची, आपल्या कुटुंबाची देखील काळजी आपल्याला घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे प्रियानो, या महिन्यामध्ये जवळजवळ 5 रविवार आहेत. 2 रविवार आजचा पूर्ण 2 रविवार संपलेले आहेत, परंतु पुढील 3 रविवार जे आहेत त्या 3 रविवारसाठी आपल्या मंडळीमध्ये जे एन्व्हॉल्व आहे, पॉकेट आहे, ते तुमच्यापर्यंत आज पोहोचण्यात येतील आणि या एन्व्हॉल्ववरती तारीख टाकण्यात येईल त्या रविवारची. तुमचा नंबर आमच्याकडे असेल, एन्व्हॉल्ववरती देखील तो नंबर असणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक रविवारचं दान या एन्व्हॉल्वमध्ये अर्पण करायचं आहे. तुमचं थँक्स गिव्हिंग म्हणजे उपवास सुधारणा असेल, चर्च फंड असेल किंवा सेमेटरी फंड असेल, काही डोनेशन असतील किंवा दशमांश असेल, तर त्या रविवारचं दान ह्या एका एन्व्हॉल्वमध्ये टाकायचं आहे आणि ते एन्व्हॉल्व तुम्हाला सील करायचं आहे. जर तुमचं चर्च फंड असेल तर चर्च फंड या ठिकाणी तुमची अमाऊंट टाकायची आहे, प्लस त्या दिवसाचं दान आणि मग बरोबर किती दान झालं टोटल दान त्याच्यावरती टाकायचं आहे. आणि मग आम्ही येत्या 31 तारखेला आम्ही ते कलेक्ट तुमच्याकडून करून घेऊ आणि पुढच्या महिन्याचे एन्व्हॉल्व तुमच्यापर्यंत पुन्हा आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. सूचना संपलेली आहे आणि काही असेल तर मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. या समय उपवास संगीतातून गीत क्रमांक 526 नंबरचे गीत आपण घेणार आहोत. मंडळीची विनंती आहे आपण आपल्या जागेवर उभे राहावे आणि गीत होत असताना आपण आपल्या भक्तीचं दान परमेश्वरच्या चरणामध्ये आपण अर्पण करणार आहोत. उपवास संगीतातून गीत क्रमांक 526 नंबरचं गीत या समय गवळी गीत होत असताना आपण आपल्या भक्तीचं दान परमेश्वरच्या चरणामध्ये अर्पण करूया. आणि याचं पहिलं कडवं आणि दुसरं कडवं आपण या समय घेणार आहोत. सर्व साठी
जीने जा हाथ है काचे काया पाय मार्गे चालाया नेत्र माझे ओठ स्तुती गावया येशू ख्रिस्ता सर्व काही आपे सारे जीने जा येशू ख्रिस्ता सर्व काही आपे सारे जीने जा या सगळ्या प्रार्थना करूया त्यांना आपल्या आशीर्वाद मागू ज्यांचा वाढदिवस पहिला झालेला असेल त्यांच्यासाठी ज्यांनी आपला विवाहाचा पण साजरा केलेला असेल किंवा परमेश्वर कुठल्या प्रकारचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये दिलेला असेल त्या सर्वांसाठी प्रार्थना केली जाईल जे आजारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाईल आपण प्रार्थना करू त्यांना परमेश्वर प्रार्थना करूया आशीर्वादामध्ये समुद्र देवा ही प्रार्थना म्हणून आपण प्रार्थनेची सांगता करणार आहोत प्रार्थना करूया आपण धन्यवाद 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 देतो हालेलुया चित्त परमेश्वर देवा तुझ्या पवित्र 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 अतिशय महान गौरवशाली गुणाला धन्यवाद देतो तुझ्या स्तुती आराधना करतो तुझ्या महान गौरवशाली बापा तू आमचा जिवंत देव आहे तुझ्या जीवनाच्या प्रभूते आज आम्हाला जीवन तुझं महान गौरव करण्याची संधी दिलंस कारण इस्रायलच्या पत्रामध्ये बसणारा जिवंत देव सर्व सैन्याचा प्रभू सुरक्षा निर्माण करता प्रभूचा धार करता आमच्या जीवनाचा चालक मालक प्रभू तू आहेस आणि म्हणून देवा प्रभूशी या महिन्याच्या दुसऱ्या प्रभुवारी आजच्या भक्तीमध्ये तुझ्या समोर लीन नम्र होतो नतमस्तक होतो कारण देव प्रभू ज्या ठिकाणी दोघं सगळं माझ्यावर प्रार्थना करतो त्या ठिकाणी माझी उपस्थिती असते असं तुझं पवित्र वचन सांगतो आज तुझी उपस्थिती या ऑनलाईन भक्तीमध्ये आम्हा सर्वांमध्ये तुझी उपस्थिती आहे आणि म्हणून देवा परमेश्वर बापाच्या स्वर्गीय बाबाच्या नावाने आम्हा बाबावर हात मारतो कारण देवा आम्हा सर्व लेखनाची काळजी घेणारा लहान चिंता होणारा प्रभू तू आहेस आमच्या आश्रय पुसणारा प्रभू तू आहेस आमच्या प्रार्थना ऐकणारा प्रभू तू आहेस आम्हाला आनंदी ठेवणारा प्रभू तू आहेस तू आम्हाला आरोग्य देणारा प्रभू तू आहेस तू आम्हाला आमच्या पापाची क्षमा करणारा आणि देवा प्रभू आम्हाला सार्वजनिक जीवन देणारा प्रभू तू आहेस देवा तुझ्या दासाच्या द्वारे वचन आमच्यासाठी आशीर्वादित केलंस वचनापासून आभार मानतो तुझं रूपांतर यासाठी झालं की भावी जीवनामध्ये परमेश्वर बाप्पा ते कृतज्ञतेचं प्रतीक आहे एवढंच नसून देवा तुझं रूपांतर यासाठी झालं की आम्हाला सार्वजनिक जीवन मिळावं आणि म्हणून देवा प्रभू परमेश्वर बाप्पा प्रभू देवा यासाठी देवा तुझं रूपांतर झालेलं आहे आणि हे प्रभू देवा परमेश्वर बाप्पा तुझं रूपांतर यासाठी झालं की ते आशेचं प्रतीक आहे आणि म्हणून देवा तुझं घेऊन आम्ही करतो बाप्पा प्रभू परमेश्वर बाप्पा तुझ्या दासामध्ये दर्शन करूसाठी आशीर्वाद दिला असं विश्वास करतो दयाळू परमेश्वर बाप्पा प्रभू आज देवा प्रभू तुझ्याकडे मी प्रार्थना करतो बाप्पा म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये शांती आणि आशीर्वादाची बरकत होते प्रत्येक कुटुंबात शक्य सर्व लहान लेकरांपासून सगळीच तुझ्या देवापर्यंत वडिलांपर्यंत महिलांपर्यंत देवा प्रभू तुझ्या आशीर्वादाने परिपूर्ण कर आणि तुझं गौरव कर की बाप्पा आता मी प्रार्थना करतो बाप्पा तुझ्यासारख्या महाभयंकर विषयापासून या प्रादुर्भावापासून देवा प्रभू जगाचा देशाचा राज्याचा आमच्या मंडळीचा गावाचा तू बचाव कर आणि देवा प्रभू परमेश्वर बाप्पा जे लोक पीडित आहेत असं त्यांना तुझ्या पवित्र स्पर्श तुझ्या पवित्र शंका ऐकले देवा प्रभू परमेश्वर बाप्पा आमच्या चर्च मेंबर सिस्टर मार्गारेट वासे यांची बहीण त्यांचं कुटुंब आम्ही तुझ्या हाताने समर्पित करतो परमेश्वर बाप्पा त्या कुटुंबाला तुझा स्पर्श कर तुझ्या शंका कर देवा त्यांना तू आरोग्य दे यासाठी प्रभू देवा परमेश्वर बाप्पा त्यांनी जीवन राहून तुझं गौरव करावं तुझे साक्षी सांगावे प्रभू विशेष रूप प्रार्थना करतो आमचं मुलगा स्टीव याच्यासाठी मी प्रार्थना करतो प्रभूचे देवा परमेश्वर बाप्पा जो आजाराने त्रस्त आहे देवा तुला कुठलीच गोष्ट शक्य नाही तू असता प्रभूच्या स्तंभ करणारा तू आहेस तू जीवन देणारा प्रभू परमेश्वर बाप्पा आहेस आणि म्हणून देवा प्रभूचे आजार त्याच्या जीवनामध्ये आहे केवळ तुझं गौरव व्हावं त्या आजारातून त्यासाठी देवा हा आजार आहे आणि देवा हा आजार यासाठी आहे की बाप्पा त्याला तुझी साक्षी तू त्याच्या जीवनातून तू तयार करत आहेस आणि म्हणून देवा तुझं गौरव करू बाप्पा प्रभू परमेश्वर बाप्पा त्याला तो स्पर्श करायचं काय बाप्पा प्रभू पुण्याच्या महाप्रभू परमेश्वर ज्याने आपला वाढदिवस मालिकामध्ये साजरा केलेला आहे ज्याने आपला विवाहावर आपण साजरा केला त्या प्रत्येक वेदनांना तुझ्या आशीर्वादाने परिपूर्ण कर उदराच्या प्रकारचं आयुष्य तो दे अनेक महिन्यामध्ये आपण परमेश्वर बाप्पा वैभव पदार्थ दे ज्याने साजरा केलेला त्याचं वैभव जीवन तो आशीर्वाद कर आणि अशा अनेक विवाहावर आपण देईन त्याच्या जीवनामध्ये बाप्पा
कृपा प्रभुजाने प्रार्थना करतो बाबा परमेश्वर पाया दिवसामध्ये म्हणलं तुला धान तुला तुझ्या विश्वासावर प्रार्थनेचे नाव दे तू त्याची वाढ कर आम्ही दास असलेल्या आराधना प्रमाणाचे कुटुंब तुझ्या सेवेसाठी त्या मंडळीमध्ये तू आमची नियुक्ती केलेली आहेस तुझ्याच मंडळीची प्रामाणिकपणे तुझी पवित्र सेवा करण्यामध्ये देवा आम्हाला सहाय्य करतो आमचा चालू बघितलं बसलं पेरट तुझ्या असू दे आमच्या आशावर विचारातून आमचा ख्रिस्तीला प्रकट करून देवा तुझे तू वाढत सहभागी आणि प्रकट जाऊ हीच प्रवृत्ती करतो नवीन आठवडा आणि लाभाच्या सुखाचा समाधानाचा आश्वासन बरोबर सहाय्य कर आणि तुझं ठेवलं पूर्वी प्रत्येक कुटुंबामध्ये शांततेचा आशीर्वाद करत दे प्रार्थना करतो स्वर्गीय बाप्पाच्या व्यक्तीचं दान आम्ही तुझ्या पवित्र क्षणामध्ये अर्पण केलं असता तुझ्या गौरव राज्याच्या वाढीसाठी दानाचा उपयोग करून तुझी पवित्र सेवा त्या दानाच्या द्वारे करून घे आणि देव प्रभू बाप्पा परमेश्वर बाप्पा तुला दिल्यानं आमच्या जीवनात कधीच कमी होत नाही परंतु देवा अधिक आणि अधिक आशीर्वाद प्राप्त होतात याची जाणीव प्रभू परमेश्वर प्रत्येक दान देणाऱ्या प्रत्येक बळमत करून तू द्या दुसरं ठेवलं की बाप्पा कारण बाबा परमेश्वर देणारा बाप तू आहेस आणि म्हणून देवा परमेश्वर बाप्पा आम्हा सर्वांचं जीवन समर्पित केलं ही छोटीशी प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू श्री ख्रिस्त याच्याच पवित्र गोड आणि सामर्थ्य नावाने माफ करून तू आहे आमेन या आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाओ तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकरी मास दे आणि जसं बाप्पा विनाशात सोडले तसेच तू आम्हाला मास आणि आम्हाला सुरक्षित करण्यास कारण की राज्य सामर्थ्य हे सर्व तुझीच आहे आमेन आपण आमच्या मेडल समारोहाच्या परिशुद्ध देवाच्या नित्याने पवित्र आत्म्याचे सहभागी व्हा या ठिकाणी उपस्थित देवाच्या सर्व प्रियजनांबरोबर ऑनलाईन मधील भक्तीमध्ये उपस्थित प्रत्येक प्रियजनांबरोबर ज्याने आपला वाढदिवस साजरा केलेला आहे विराम वर्धापन दिन साजरा केलेला आहे ज्या प्रियजनाने अधिक आणि अधिक आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देवाची साक्ष सांगायला अशा सर्व प्रत्येक प्रियजनांबरोबर आत्माने सदा सर्व शांती त्या सर्व संगतीत असो आमेन सुभान्य देवा शांत शांत जय